नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील सर्वसामान्य गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे विठ्ठल साईबाबा रुग्णालय डिसेंबर अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपोळकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी केली. 900 खाटांची क्षमता, एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सर्व प्रकारच्या उपचार सुविधांनी सज्ज असलेले हे रुग्णालय ठाणेकरांसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे नवे केंद्र ठरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. यावेळी पाहणी करताना सभागृह नेते हनुमंत चत्ताळे, शिवसेना गटनेते स्थानिक नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, माजी नगरसेविका पूजा वाघ, महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल, ऋषिकेश जवळकर, आरोग्य विभागाच्या डॉक्टर योगिता धायगुडे, माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना रुग्णालयातील विविध विभाग, उपचार कक्ष, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर आणि इतर आवश्यक सुविधांची माहिती घेण्यात आली. ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, पालघर, वसई आणि ग्रामीण व आदिवासी भागातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र वाढती रुग्णसंख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे अनेकांना अपेक्षित उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नव्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या रुग्णालयामध्ये 900 खाटांची सुविधा, एअर ॲम्ब्युलन्स, आधुनिक निदान यंत्रणा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, ICU, विविध सुपर स्पेशालिस्ट विभाग, कर्करोगावरती उपचार तसेच सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे गंभीर रुग्णांवरती तातडीने उपचार करणे शक्य होणार असून नागरिकांना मुंबईकडे धाव घेण्याची गरजही मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे. गरीब आणि गरजू रुग्णांना एकाच छताखाली दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचं म्हस्के यांनी स्पष्ट केलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हणतो ठाणं बदलतंय आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल. या सिव्हिल हॉस्पिटलचा उपयोग फक्त ठाणे शहरापुरता नसून या ठाणे शहराच्या लगत असलेली शहापूर असेल, वाडा असेल, अगदी मुरबाड असेल, त्याचबरोबर अगदी रायगड जिल्हा असेल, पालघर असेल, वसई असेल, या सर्व ठिकाणावरचे रुग्ण, गोरगरीब, आदिवासी, ग्रामीण भागातील रुग्ण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत होता. आणि एकंदर येणारे रुग्ण आणि सिव्हिल हॉस्पिटलची पात्रता, कॅपॅसिटी फार कमी होती. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज 900 बेडचं अद्ययावत असं रुग्णालय, गोरगरिबांकरता हे रुग्णालय या ठिकाणी उभं राहतं आहे. आपण पाहतोय बाजूला नर्सिंग कॉलेजचं काम सुरू आहे. या ठिकाणी जवळच असलेलं कळव्याचं जे मेडिकल हॉस्पिटल आहे, आज 200 सुपर स्पेशालिटी बेड या ठिकाणी आहेत. मुलांकरता 200 बेड आहेत, ऑर्डिनरी 500 बेड आहेत. म्हणजे हा जो काही लोड आहे आरोग्य यंत्रणेवरचा येणारा, तो लोड या ठिकाणी कमी होणार आहे आणि गोरगरीब, आदिवासी, ग्रामीण भागातील नागरिकांना, शहरातील कामगार वस्तीतील नागरिकांना एक खूप चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. अद्ययावत मशिनरी, अद्ययावत मग कॅन्सर असेल, हार्ट्स असेल, किडनी असेल, हे सगळे उपचार या ठिकाणी होणार आहेत. आणि आपण पाहतो एअर ॲम्ब्युलन्स करता हेलिपॅडची सोयसुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे. आपण विदेशातील पद्धतीचं फक्त कौतुक करतो, आपण ती पद्धती अनुकरण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आज एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी होते. जर अति गंभीर रुग्ण असेल आणि त्याला मुंबईमध्ये किंवा आणखी कुठे जर त्याला शिफ्ट करायचं असेल, त्याला ट्रीटमेंट द्यायची असेल, तर एअर ॲम्ब्युलन्सची सेवासुद्धा या ठिकाणी उपलब्ध होते. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनामध्ये देवेंद्रजी असतील, सुनेत्रताई असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही ठाण्याला दिलेली मोठी देणगी आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न होतं, त्यांचं खूप लक्ष या सिव्हिल हॉस्पिटलवर असायचं, ते पूर्ण होतं आहे. थोड्याच दिवसात या हॉस्पिटलचं ओपनिंग, उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. आणि त्याकरता जे काही
इसेन्शियल्स कामं आहेत, छोटी मोठी कामं आहेत, आजूबाजूचा परिसर असेल, छोट्या मोठ्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, हे पाहण्याकरता शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आणि स्थानिक नगरसेवक आमचे सुधीर कोकाटे असतील, पवन कदम असतील, यांच्या सूचनेनुसार मग महापौर शर्मिलताई पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, आमचे हेमंत पवार, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी व्हिजिट करण्याकरता आलेलो आहोत. छोट्याफार काही कमतरता असतील तर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे कैलास पवार सिव्हिल सर्जन आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि ह्याकरता आम्ही ही व्हिजिट ठेवलेली आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडामधील हल्द्वानी येथे सभेनंतर सभास्थळाचे गंगाजळ शिंपडून कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या कमिटीने सत्याग्रह आंदोलन केलं. या घटनेच्या माध्यमातून जातीयवादी आणि प्रतिगामी मानसिकता समोर आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली. मनुवादी विचारसरणीचा धिक्कार असो, पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद चालणार नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा महाराष्ट्र जातीय भेदभाव कधीही स्वीकारणार नाही. सार्वजनिक व्यासपीठाचे कथित शुद्धीकरण हा संविधानातील समानतेच्या मूल्यांचा अपमान आहे. अशी प्रतिगामी प्रवृत्तीविरोधात काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असा इशारा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिला आहे. काँग्रेसने यावेळी भाजपावरही जोरदार टीका केली आहे. एकीकडे सबका साथ, सबका विकास आणि हिंदू एकतेची भाषा केली जाते, तर दुसरीकडे दलित नेत्यांच्या उपस्थितीनंतर सभास्थळाचे कथित शुद्धीकरण केले जाते. ही विसंगती असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. प्रभू श्रीरामांनी शबरीची बोरे स्वीकारून दिलेला समतेचा संदेश लक्षात घेता धर्माच्या नावावरती भेदभाव करणं ही सनातन मूल्यांचीच अवहेलना असल्याचं काँग्रेसने म्हटलंय. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, महिला युवक सेवा दलसह विविध सेलचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, सर्व स्तरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी, नागरिक सहभागी झाले होते. पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादाला थारा दिला जाणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. लोकशाहीची हत्या करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा, लोकशाहीची हत्या करणाऱ्या बीजेपी सरकारचा. बघा, भारतीय जनता पक्ष जे सांगतं की सबका साथ, सबका विकास आणि हिंदू एकतेच्या ज्या गोष्टी करतं, परंतु कालच्या उत्तराखंड येथील हल्द्वानी येथील सभेनंतर भारतीय जनता पक्षाची जातीयवादी अशी मानसिकता या ठिकाणी उघड झालेली आहे. ज्या प्रभू श्रीरामांच्या नावाने त्या चॅरिटेबल ट्रस्ट माध्यमातून हे केलं, तसं या भारतीय जनता पक्षाच्या मातृसंस्था असतील किंवा संबंधित संस्था, भारतीय जनता पक्ष प्रत्यक्ष पुढे न येता या लोकांना पुढे करतं. परंतु यांनी समजून घेतलं पाहिजे की प्रभू श्रीरामांनीसुद्धा शबरीची उष्टी बोरं खाल्लेली होती आणि समानतेचा संदेश दिला होता. त्यामुळे हे कुठेतरी प्रभू श्रीरामांच्या मानसिकतेलासुद्धा हे लोक मानत नाही आहेत आणि ही भारतीय जनता पक्षाची मानसिकता ही सातत्याने दिसून येते. मग राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू असतील, त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी आमंत्रण न देणं, संसद भवनासारख्या ठिकाणी त्यांना आमंत्रण न देणं. बिहारमध्ये तुम्ही बघितलं असेल की बिहारमध्ये सुद्धा जे माजी मुख्यमंत्री होते त्यांनी मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिराचं शुद्धीकरण त्या ठिकाणी करण्यात आलं
अखिलेशजींनी त्या ठिकाणी बंगला सोडल्यानंतर त्या प्रकारे शुद्धीकरण करण्यात आलं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची करणी आणि कथनी याच्यामध्ये फरक आहे. ते बोलतं ते तशा पद्धतीने करत नाही. आणि आम्ही सातत्याने म्हणतो की भारतीय जनता पक्षाचं हे सरकार लोकशाही विरोधी आहे आणि संविधान विरोधी आहे. आणि त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की हे सरकार हे दलित विरोधी आहे आणि मनुवाद्यांच्या पाठीशी राहणारे सरकार आहे. या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीबाबत अशा पद्धतीने जर घटना घडत असतील तर सर्वसामान्य दलितांबद्दल काय घडत असेल याचा विचार या जनतेने आपल्या भारताच्या केलं पाहिजे. मग मी तेच सांगतो ना की डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि समानतेचा अधिकार, न्याय, बंधुता आणि समानता, कुठेतरी ही परिस्थिती बदलली असेल. परंतु ही सरकार आल्यापासून अशा मानसिकतेला खतपाणी घालण्याचं काम हे सरकार करत आहे. कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई यांच्यावर होत नाही. मला सांगा, जर एखाद्या कायद्यान्वये जर कारवाई होत असेल तर अशा प्रकारे हे लोक धादावणार नाहीत करायला. परंतु यांना कुठेतरी पाठीशी घातलं जातं, यांना खतपाणी या ठिकाणी घातलं जातं. मनुवादी मानसिकतेला, जातीवादी मानसिकतेला हे खतपाणी घातलं जातं आणि दलितांवर सातत्याने अत्याचार होतात. परंतु बघा, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात, परंतु पिक्चर एक वेगळं निर्माण करायचं. निवडणुका आल्या की दलितांच्या घरी जायचं, त्यांच्याबरोबर जेवण करायचं, बसायचं आणि आम्ही दलितांबरोबर कशा पद्धतीने हे दाखवायचा प्रयत्न करायचा. परंतु दलितांचा अपमान करायचा हाच भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे. आणि पूर्ण भारताच्या 140 कोटी जनतेने ओळखलेलं आहे की जे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांबरोबर जर अशा पद्धतीने घडू शकतं तर सर्वसामान्य दलितांची अवस्था त्या ठिकाणी काय आहे या गोष्टीचा विचार आता या भारतीयांनी केला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्वदिनी ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारत मातेला एक अनोखे वंदन केले. धरती मातेचे चरण स्पर्श करून त्यांनी देशभक्ती आणि शेतीचा सन्मान एकत्र केलाय. सोबतच पेरणी ते कापणी या शेती प्रकल्पाचीही सुरुवात झाली. सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती सेकंडरी स्कूलने यंदा स्वातंत्र्य दिन वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय. शाळेच्या विद्यार्थ्यांनी थेट शेतात जाऊन मातीला अर्थात धरणी मातेला स्पर्श केला आणि भारत मातेला वंदन केलं आहे. देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांसोबतच अन्न देणाऱ्या अन्नदात्याचा सन्मान व्हावा हा यामागील उद्देश आहे. याचवेळी शाळेच्या 2026 पेरणी ते कापणी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पात विद्यार्थी स्वतः बीज पेरणीपासून ते पीक कापणीपर्यंत सर्व प्रक्रिया शिकणार आहेत. शेतीचे महत्त्व, अन्नाचे मोल आणि पर्यावरणाचा संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. मातीशी नाळ जोडणे आणि श्रमाची प्रतिष्ठा विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू असल्याचं शाळा प्रशासनाने सांगितलंय. देशभक्ती आणि कृषी संस्कृतीचा संगम असलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026च्या कक्ष कार्यालयाचं उद्घाटन महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते झाले. धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असून या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन महापौरांनी यावेळी केलं. या उद्घाटन सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोरडे, उपायुक्त मिनल पालांडे, दीपक झिंजाड, मनीष जोशी, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसेच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिकेतील 3ऱ्या मजल्यावरील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. कोविडनंतर गेल्या वर्षी महापालिका प्रशासनामार्फत ठाणे वर्षा मॅरेथॉन पार पडली होती. यावर्षी 7 वर्षानंतर ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसेच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, टेस्ट नंबर इत्यादी अनुषंगिक कामाची पूर्तता मॅरेथॉनचे कार्यालयात करण्यात येणार असल्याचं महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी नमूद केलं. ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून स्पर्धकांची नोंद करता यावी तसेच स्पर्धकांना माहिती मिळावी, संपर्क साधता यावा यासाठी सदर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेबाबतच्या बैठकीही या कार्यालयामध्ये होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तसेच क्रीडाविषयक जागरूकता वाढली पाहिजे हा यामागचा हेतू असल्याचं महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी नमूद केलं आहे. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना चेस्ट नंबरचे वाटप करण्यात आले. माझा नमस्कार. 32वी वर्षा महापौर
मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खरं तर खूप उत्तमरित्या ठाण्यामध्ये केली जाते आणि मला वाटतं खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी नागरिकांचा या स्पर्धेला असतो. आणि मला वाटतं 21 किलोमीटरपासून ते 1 किलोमीटरपर्यंत ही धाव आहे आणि प्रत्येक क्रीडापटू कलाप्रेमी याच्यामध्ये सहभाग घेतो. तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रत्येक कर्मचारी अधिकारी वर्गही याच्यामध्ये सहभागी करतो. पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देते की सर्वांनी मोठ्या प्रमाणात या वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घ्यावा. धन्यवाद. 32वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आज उद्घाटन सोहळा झालेला आहे कार्यालयीन कक्षाचं. खरं तर ही स्पर्धा सन्माननीय सतीशचंद्र प्रधान साहेबांनी चालू केली आणि ती परंपरा आज सर्व महापौर प्रत्येक वर्षी करत आहेत. ही 32 आहे. आज ही महापौर शर्मिष्ठाताई पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे आणि त्या आयोजनामध्ये 3-4 मीटिंग आताही झालेल्या आहेत आणि आता कक्षाचं ओपनिंग करून कक्षाच्या कार्यालयाचं ओपनिंग करून पुढे जे काही स्पर्धक आहेत त्यांचे फॉर्म भरणं, त्यांना चेस्ट नंबर देणे हे नियोजन लावलेलं आहे. त्याचबरोबर ठाणेकरांचा इथे उत्कृष्ट प्रतिसाद आहे. क्रीडा क्षेत्रातील असतील, खेळाडू असतील, त्याच्याबरोबर कला क्षेत्रातले पण दिग्गज इथं भाग घेणार आहेत आणि अशा प्रकारचं जल्लोषात आम्ही स्वागत करत आहोत. खरोखर या ठाणे महापौर मॅरेथॉन वर्षा मॅरेथॉन 32वी मॅरेथॉन या ठिकाणी यावर्षी एक उत्स्फूर्त अशा स्वरूपामध्ये साजरी होते. त्याचं संपूर्ण आयोजन महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्व लोकप्रतिनिधी करतायत. त्याचबरोबर या विभागाच्या प्रमुख पालंडे मॅडम सुद्धा एक सुरेख असं नियोजन करतायत आणि एक ठाणे शहरामध्ये ठाणे शहर हे धावतं शहर आहे आणि या धावते शहरामध्ये एक लोकांना धावण्याची संधी वर्षा मॅरेथॉनच्या स्वरूपात मिळते. हे निश्चित प्रकारे एक आगळं वेगळं स्वरूप आहे आणि शहराचं एक वैभव आहे. शहरामध्ये इतर कार्यक्रम होत असतात, त्याबरोबरच वर्षा मॅरेथॉनचा कार्यक्रम हा नागरिकांसाठी, सर्वसामान्य सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असतो आणि तो जिव्हाळ्याचा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये निश्चित पार पडेल. या सर्वाला माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यामुळं निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वेगळ्या प्रकारची वाढण्याला कुठल्याही प्रकारची अडचण नसेल. पावसाळ्यात प्रतिकूल हवामानातही नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांच्या सेवेला सलाम करत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी TJSB सहकारी बँकेतर्फे तिऱ्हात नाका वाहतूक पोलीस ठाणे येथे पोंचोचे वितरण करण्यात आले. कर्तव्य बजावताना वाहतूक पोलिसांना पावसापासून संरक्षण मिळावे हा या उपक्रमामागील उद्देश होता. यावेळी TJSB सहकारी बँकेचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर शंतनू खेडेकर, बिझनेस डेव्हलपमेंट हेड स्नेहा फडके यांच्या हस्ते वाहतूक पोलिसांना पोंचोचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास नौपाडा वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक गौरी मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक शंकर महाडिक यांचीही उपस्थिती होती. TJSB सहकारी बँकेचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर शंतनू खेडेकर यावेळी म्हणाले, TJSB सहकारी बँक आपल्या ग्राहकांना आधुनिक आणि सक्षम बँकिंग सेवा देण्यासोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारीही तितक्याच संवेदनशीलतेने पार पाडते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिकूल परिस्थितीतही कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांच्या सेवेला सहकार्य करण्याची संधी आम्हाला मिळावी याचा आनंद आहे. त्यांच्या दैनंदिन कर्तव्यामध्ये प्रत्यक्ष उपयोगी ठरणाऱ्या अशा उपक्रमांमधून समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याचा TJSB सहकारी बँकेचा प्रयत्न आहे. बिझनेस डेव्हलपमेंट हेड सौ स्नेहा फडके म्हणाल्या, TJSB सहकारी बँकेची सुरुवात ठाण्यातून झाली आणि आज देशातील 4थ्या क्रमांकाच्या आघाडीची बहुराज्यीय नागरी सहकारी बँक म्हणून बँकेने आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र या प्रवासात ठाणे शहराशी असलेले आमचे नाते, जिव्हाळा आजही कायम आहे. समाजाच्या विविध घटकांसोबत उभं राहणं ही TJSB सहकारी बँकेच्या कार्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिकूल हवामानातही कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोंचो वितरणाचा हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. ठाण्याशी असलेली ही नाळ आणि सामाजिक बांधिलकी भविष्यातही अशाच उपक्रमातून अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न राहील. पावसाळ्यात रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतची जबाबदारी वाहतूक पोलीस सातत्याने पार पाडत असतात. त्यांच्या या समर्पित सेवेला प्रोत्साहन देत TJSB सहकारी बँकेने
समाजाप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीतून हा उपक्रम राबवला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ठाण्यापासून सुरू झालेली आपली TJSB सहकारी बँक आज देशातली चौथी मोठी कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि ठाण्याशी TJSBचं नातं हे पहिल्यापासून जोडलेलं आहे. तसंच ठाण्यातल्या सर्व घटकांशी TJSBचं हे प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं हे कायम राहिलेलं आहे. ट्रॅफिक पोलीस आणि सगळेजण नेहमीच ऊन पाऊस ह्याची तमा न बाळगता इथे कायम सेवेमध्ये उभे असतात. त्यामुळे TJSBला त्यांच्याबद्दलही आपुलकी आहे. त्यासाठी TJSBनी सगळ्या इथल्या ट्रॅफिक पोलीस हवालदार आणि सगळ्यांसाठी पोंचोचं वाटप आता पावसाळ्यामध्ये त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी केलेलं आहे. येस, ठाण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सगळीकडे हे वाटप करणार आहोत. ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ब्राह्मण विद्यालय येथे माननीय चिटणीस श्री केदार जोशी व संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नमिता सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक विभागात दीपपूजनाचा कार्यक्रम उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला. तमसोमा ज्योतिर्गमय या विचारातून विद्यार्थ्यांना प्रकाशाचे, ज्ञानाचे आणि संस्कारांचे महत्त्व समजावे या उद्देशाने दीपपूजनाचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मंगलमय वातावरणात दीप प्रज्वलित करून दीपाचे पूजन केले. या प्रसंगी पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका सौ सारिका दामले, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ वंदना चव्हाण यांनी दिव्यांची पूजा केली. तसेच पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील शिक्षिका सौ सोनाली कुलकर्णी, सौ नीता पवार, सौ माधुरी किणी व सौ उज्ज्वला टिप्पणीस, सौ रेडकर, सौ देशमुख, सौ मंडलिक, सौ दाभोळकर यांनी विद्यार्थ्यांना दीपाचे महत्त्व आणि आपल्या संस्कृतीतील दीपपूजनाची परंपरा याविषयी मार्गदर्शन केले. चिमुकल्यांनी उत्साहाने सहभाग घेत दीपपूजन केले. ज्ञान, संस्कार आणि सकारात्मक विचारांचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात सदैव राहावा हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाळेच्या संस्कारक्षम उपक्रमाचे कौतुक केले. चिमुकल्यांच्या निरागस सहभागामुळे दीपपूजनाचा हा सोहळा आनंददायी, मंगलमय आणि संस्कारमय वातावरणात संपन्न झाला. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.